की कुठलेही फेशियल एक्सप्रेशन्स वगैरे काय असतील ना तर ते चेंज झालेले नाही आहेत. ऍज इट इज ते जे फोटो असतील ना तर ते आहेत. तर आज आपण बघणार आहोत AI ची जादू. तर AI च्या मदतीने आपण कशा पद्धतीने आपले इमेजेस, आपले फोटोज जे रेग्युलर असतात तर ते आपल्याला जसे हवे आहेत तर त्या अकॉर्डिंगली आपण कसे तयार करू शकतो. तर मी तुम्हाला एक 2-3 वेगवेगळे ट्युटोरियल्स जे असतील ना तर ते सांगणार आहे आणि डिटेलमध्ये जे असतील ना तर ते एक्सप्लेन करणार आहे. त्यासाठी अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच जे बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जे असेल तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल. तर आपला 15 डेज 15 न्यू स्किल्सचा एक सिरीज चालू आहे. तर आजचा आहे आपला दिवस 6वा, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला AI च्या मदतीने वेगवेगळे इमेजेस कसे बनवायचे तर ते डिटेलमध्ये शिकवणार आहे. तर मी यूज करते ChatGPT आणि आता जो आपण पहिला इमेज बनवणार आहे तर त्यासाठी तुमच्याकडे 2 इमेजेस तयार पाहिजेत. म्हणजे एक तर तुमचा आत्ताचा फोटो जो रेग्युलर तुमचा फोटो आहे तो, आणि दुसरा म्हणजे तुमचा जुना फोटो, म्हणजे तुम्ही 6-7 वर्षाचे असाल, लहानपणीचे तुम्ही. तर असे 2 फोटोज जे असतील तर ते तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून ठेवायचे. तर लगेचच चालू करूयात. तर मी तुम्हाला दाखवते माझ्या मोबाईलची स्क्रीन. ठीक आहे. तर आता इथे सगळ्यात पहिला काय करते मी, प्रॉम्प्ट लिहिते. तर प्रॉम्प्ट मराठीमध्ये पण लिहू शकता आणि इंग्लिशमध्ये लिहू शकता. कुठल्याही लँग्वेजमध्ये ChatGPTचे प्रॉम्प्ट जे असेल ना तर ते लिहू शकता. तर मी ते मराठीमध्येच लिहिते, फक्त टायपिंग जे असेल तर ते इंग्लिशमध्ये करते. जसं की मी पहिला सांगते त्याला क्रिएट इमेज. साईज सांगा तुमच्या इमेजची, जी की खूप महत्वाची आहे. साईज काय पाहिजे तुम्हाला, मला A4 साईज हवी आहे. ठीक आहे, A4 साईज हवी आहे. तर मी काय सांगते, मी अटॅचमेंट मध्ये 2 इमेजेस ऍड केले आहेत. आता आपण करूया ते, मी तुम्हाला सांगेनच कसे करायचे. ऍड केले आहेत. ठीक आहे. इथे मी काय लिहिते बघा, 2 इमेजेस ऍड केल्यात. पहिला इमेज आहे बेबी गर्लचा, ठीक आहे, लहानपणीचा. आणि दुसरा इमेज जो आहे तर तो एका स्त्रीचा आहे, जी की 30 वर्षाची आहे. सेमच हे आहे, पर्सन आहे, पण लहानपणीचा एक आणि मोठ्यापणीचा. असे 2 इमेजेस ऍड केलेले आहेत. ठीक आहे. एक इमेज 7 इयर्स ओल्ड मुलगी आहे आणि सेकंड इमेज 30 इयर्स ओल्ड महिला आहे. ठीक आहे. क्रिएट इमेज पुन्हा मी देते. या दोघी एकत्र हातात हात घेऊन लिहिते. हातात हात घेऊन उभ्या आहेत. ओके. बॅकग्राऊंड तुम्हाला काय हवं आहे तर ते बॅकग्राऊंड लिहा. बॅकग्राऊंड काय हवं असेल मी खाली लिहिते. बॅकग्राऊंड काय हवं आहे तर स्ट्रीट हवा आहे, गार्डन हवा आहे, जे तुम्हाला बॅकग्राऊंड हवं असेल ना तर ते तुम्ही लिहा. तर बॅकग्राऊंड मी लिहिते रेट्रो स्टाईल गार्डन. ठीक आहे. बॅकग्राऊंड म्हणजे एक थोडस जुना त्याला हे असेल तर ते येत. ठीक आहे, रेट्रो स्टाईल गार्डन. ठीक आहे. आणि अजून एक महत्वाची म्हणजे, ज्यावेळी तुम्ही तुमचे स्वतःचे इमेजेस ऍड करताय ना तर तिकडे ही प्रॉम्प्ट तुम्ही कंपल्सरी लिहा. ती म्हणजे डोंट चेंज फेशियल एक्सप्रेशन और फेस. डोंट चेंज फेशियल एक्सप्रेशन और फेस ऑफ द लेडीज. ठीक आहे. म्हणजे काय, चेहऱ्याचे हावभाव किंवा चेहरा जो असेल तर तो बदलू नका. तर बऱ्याच वेळेला असं होतंय की आपण एखादा इमेज ऍड करतोय पण नंतर इमेज क्रिएट होताना तर तो चेंज होतोय. तर इथे मी लिहिते की डोंट चेंज फेशियल एक्सप्रेशन और फेस ऑफ द लेडीज. कीप ओरिजिनल फेस. ओके. आणि मग इथे मी प्लस वरती क्लिक करते. इथे बघा एक प्लसचं सिम्बॉल आहे, अधिकचं चिन्ह आहे. अधिक वरती क्लिक करते. फाईल्स मध्ये जाते, फाईल्स मध्ये नाही, गॅलरीमध्ये जाते. ठीक आहे. गॅलरीमध्ये फोटोज मध्ये जाते. तुमच्या फोनमध्ये सेव्ह असतात ते फोटोज मध्ये जाते. तर माझ्याकडे 2 इमेजेस आहेत. ठीक आहे. मी डन करते. ठीक आहे. दोन्ही इमेजेस जे आहेत तर ते मी घेतलेले आहेत. बघा, एक प्रॉम्प्ट जे असेल तर ते लिहिलेले आहे. आता ह्या जर प्रॉम्प्ट तुम्हाला डिटेलमध्ये हवे असतील तर माझ्याकडे एक 10 ते 12 प्रॉम्प्टची लिस्ट आहे. तर ह्या प्रॉम्प्ट जर तुम्हाला डिटेलमध्ये हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या इंस्टाग्रामचा आयडी देते. तर इंस्टाग्रामच्या आयडी वरती सिम्पली जा, त्या आयडीला फॉलो करा आणि सिम्पली या व्हिडिओचा स्क्रीनशॉट जो असेल तर तो पाठवा आणि प्रॉम्प्ट म्हणून मेसेज करा. तुम्हाला हे जे प्रॉम्प्ट्स असतील कशा प्रकारे प्रॉम्प्ट्स लिहायचे किंवा डायरेक्ट रेडीमेड प्रॉम्प्ट्स तुम्हाला मिळतील तर ते रेडीमेड प्रॉम्प्ट्स जे असतील तर ते तुम्ही तिकडे ऍड करू शकता. ठीक आहे. प्रॉम्प्ट दिला आणि मग मी एंटर केलं. आता इथे महत्वाचं म्हणजे तुम्हाला जी साईज हवी आहे
तर ती साईज तिकडे लिहायला विसरू नका, कारण जर तुम्ही साईजच लिहिले नाहीत तर ते लँडस्केपही करू शकतं, स्क्वेअरही करू शकतं किंवा मग पोर्ट्रेटही करू शकतं. त्यामुळे साईज जी असेल ना तर ती खूप जास्त महत्वाची आहे. तर हा आहे आपला पहिला ट्युटोरियल. याचे जर प्रॉम्प्ट्स तुम्हाला डिटेलमध्ये हवे असतील, तुम्हाला हे टाईप जरी करायचं नसेल, माझ्याकडून रेडीमेड प्रॉम्प्ट्स हवे असतील तर इंस्टाग्राम वरती जायचं आणि मला फक्त स्क्रीनशॉट या व्हिडिओचा पाठवायचा युट्यूबचा आणि मला प्रॉम्प्ट म्हणून मेसेज करा. याचे सगळे प्रॉम्प्ट्स जे असतील तर ते मी तुम्हाला इंस्टाग्रामला शेअर करेन. आता हा लोड होतोय तोपर्यंत आपण आपला वेळ जो आहे जो की खूप मौल्यवान आहे तर तो वाया नको घालवायला. लगेचच आपण पुढचा ट्युटोरियल जे असेल तर ते बघूयात. आता हे मी इथं केलं, इथे खाली हा लोड होईपर्यंत काहीच करायचं नाहीये. ठीक आहे, हा लोड झाल्यानंतर पुढचं काही केलं तरी चालेल. आता मी काय करते, न्यू चॅट मध्ये जाते, एक नवीन चॅट जो असेल तर तो घेते. आता बऱ्याचदा तुमच्या लहान मुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे शूट तुम्हाला करायचे असतात, फोटोशूट, पण काही कारणास्तव ते आपल्याला जमत नाही. एक तर ते अफोर्डेबल पण असतं किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत तर त्यांना जाऊन ते करायला तितका वेळ नसतो. तर अशा गोष्टी होतात. दोन्ही कारणास्तव जर तुम्हाला नसेल जमलं तर आता मी तुम्हाला दाखवते की तुमच्या मुलांचा, तुमच्या मुलींचा कशा पद्धतीने तुम्ही AI चा वापर करून इमेजेस जे असतील तर ते रेडी करू शकता. आता इथे पहिला मी काय देते की इथे तुमची जी काही प्रॉम्प्ट असेल तर ती लिहायची. जसं की सगळ्यात पहिला तर क्रिएट इमेज, इमेज बनवायचा आहे म्हणून क्रिएट इमेज. क्रिएट इमेज म्हणून मी दिली. साईज खूप महत्वाची आहे. तुमची जी काय साईज असेल ना स्टँडर्ड साईज तर ती साईज लिहा. जसं की मी इथे लिहिते A4 साईज. आता तुम्हाला जर वेगळी साईज हवी असेल तर वेगळी साईज लिहा. जसं की जर तुम्हाला स्क्वेअर हवी असेल, लास्ट आपण A4 बघितला, तर ही जी असेल तर ती आपण स्क्वेअर साईज मध्ये बघूयात. स्क्वेअर साईज, ठीक आहे. आता साईज मी दिलेली आहे बेबी गर्ल किंवा बेबी नको आहे, आपल्याला गर्ल हवंय. गर्ल विअरिंग, गर्ल विअरिंग. आता तुम्ही मराठीमध्ये पण लिहू शकता, इंग्लिशमध्ये पण लिहू शकता. मी हे इंग्लिशमध्ये लिहिते. गर्ल विअरिंग ब्युटिफुल पिंक प्रिन्सेस, पिंक प्रिन्सेस गाऊन, ठीक आहे. आणि बॅकग्राऊंड जो आहे तर तो बार्बीचा असू देत, बॅकग्राऊंड जो आहे तो, ठीक आहे. आणि अजून लिहिते मी खाली डोंट चेंज फेशियल, डोंट चेंज फेशियल एक्सप्रेशन्स, ठीक आहे. कीप ओरिजिनल फेस ओनली, ठीक आहे. आणि मग जो काय आपला इमेज आहे, जो काय आपला फोटो आहे तर तो फोटो तुम्हाला इकडे अटॅच करायचा, ठीक आहे. स्क्वेअर साईज मी दिलेली आहे. क्रिएट इमेज खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर स्क्वेअर साईज, साईज पण खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर गर्ल विअरिंग ब्युटिफुल, ब्युटिफुल पिंक प्रिन्सेस गाऊन. बॅकग्राऊंड जो आहे तो बार्बीचा बॅकग्राऊंड असेल. आणि डोंट चेंज फेशियल एक्सप्रेशन, कीप ओरिजिनल फेस ओनली. जो रेग्युलर ओरिजिनल चेहरा आहे तर तोच चेहरा जो असेल तर तो ठेवायचा आहे. आणि अजून एक याच्यामध्ये लिहायचं होतं, ते राहून गेलं, ते म्हणजे डोंट ऍड एनी टेक्स्ट. मी तुम्हाला पुढचा जो काही ट्युटोरियल असेल तर त्यावेळेला दाखवेल. तर काय होते, बऱ्याच वेळेला ChatGPT आपल्या मनाची पण टेक्स्ट ऍड करतं त्या इमेजेस वरती. तर तुम्ही खाली तिथे लिहा की डोंट ऍड एनी टेक्स्ट ऑन, डोंट ऍड एनी टेक्स्ट ऑन द इमेज. म्हणजे कुठल्या प्रकारची वेगवेगळे टेक्स्ट जे असतील ना तर ते ऍड नाही करणार. तर आता आपण बघा, लास्ट जो बनवला होता इमेज तर तो आपला रेडी झालेला आहे. तर तो मी ओपन करते, चेक करा. तर बघा, ठीक आहे, जो आपण ओपन रेडी केला होता तर ही तुमचा आत्ताचं व्हर्जन आणि हे तुमचा जुना फोटो. तर अशा प्रकारे दोन वेगवेगळे फोटो देऊन तुम्ही अशा प्रकारे जे असेल तर ते बनवू शकता. आता इथे कुठल्याही तुम्हाला तुम्ही दिसत असेल की कुठलेही फेशियल एक्सप्रेशन्स वगैरे काय असतील ना तर ते चेंज झालेले नाही आहेत. ऍज इट इज ते जे फोटो असतील ना तर ते आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे इमेजेस तुम्ही बनवू शकता. फक्त इमेज बनलात की ते वरती सेव्हचं ऑप्शन आहे. सिम्पली तुम्हाला सेव्ह वरती जे आहे ना तर ते क्लिक करायचं. बॅक करते आणि पुन्हा इथे आता हा आपला बनतोय, ठीक आहे. हा जो पिंक गाऊन मधला आहे प्रिन्सेसचा तर तो इमेज जो असेल तर तो रेडी होतोय. तर तो रेडी होतोय तोपर्यंत आपण पुढचा जो काही इमेज असेल तर तो बनवायला घेऊयात. इथेही आपण सेम लहान मुलीचा किंवा लहान मुलाचा जो काही फोटो असेल ना तर तो देऊयात. जसं की मी या मुलीचा देते फोटो. पहिला मी प्रॉम्प्ट लिहिते. का प्रॉम्प्ट लिहिते, कारण नंतर ती थोडीशी स्पेस जी असेल ना तर ती कमी दिसते. तर तुम्हाला पण हे जर प्रॉम्प्ट हवे असतील तर सिम्पली काय करायचं, तुम्हाला या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि इंस्टाग्रामचा आयडी मी खाली दिलेला आहे, माऊली बिझनेस नावाचा. तर त्या आयडी वरती सिम्पली तुम्हाला DM करायचा, मेसेज करायचा आहे, प्रॉम्प्ट म्हणून मेसेज करायचा आहे ह्या व्हिडिओच्या स्क्रीनशॉट सोबत. मी तुम्हाला हे सगळे प्रॉम्प्ट जे असतील ज्याच्या थ्रू वेगवेगळे इमेजेस तयार होतील. आता तर मी इथे तुम्हाला 3-4च दाखवेन, थोडंसं टाइम लिमिट आहे त्यामुळे. तर 3-4 वेगवेगळे तुमचे फोटोज, इमेजेस जे असतील तर ते रेडी होतील. तर ते नक्कीच तुम्ही बनवू शकता. आणि इमेजेस रेडी झाल्यानंतर मात्र ह्या व्हिडिओवरती कॉमेंट करायला विसरू नका. आता मी पुन्हा लिहिते क्रिएट इमेज. आता याची साईज काय देऊयात आपण, 9x16 देऊयात, म्हणजे व्हर्टिकल, उभी पूर्ण, ठीक आहे. म्हणजे इंस्टाग्रामची स्टोरी, व्हॉट्सअपला ही साईज जी असेल तर ती लावू शकताय 9x16, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय देऊयात, ह्याच्यामध्ये मी लिहिते की गर्ल इज वेअरिंग, गर्ल इज वेअरिंग ब्युटिफुल ट्रेडिशनल, ब्युटिफुल ट्रेडिशनल नऊवारी, नऊवारी साडी, ओके. आणि
बॅकग्राऊंड जो असेल तर तो लिहा. बॅकग्राऊंड कशा पद्धतीने असायला हवा, तर बॅकग्राऊंड इथे मी लिहितेय इंडियन फेस्टिवल समथिंग किंवा कुठलाही दिवाळी वगैरे जे काही तुम्हाला लिहायचं आहे ना, तर तो तुम्ही बॅकग्राऊंड जो असेल तर तो तिकडे अटॅच करा. जसं की मी लिहिते इथे दिवाळी, ठीक आहे, दिवाळी आणि होम असे 2 बॅकग्राऊंड जे असतील तर ते मी देते, म्हणजे घर जे दिवाळीसाठी रेडी झालेलं असेल असं, ठीक आहे. तर हे मी लिहितो. आता डिटेलमध्ये काय अजून मी नाही ऍड केलेलं, जी आपली फाईल आहे तर तीच फाईल तुम्ही सिम्पली इथे अटॅच करा. तोच इमेज जो असेल तर तुम्हाला अटॅच करायचा आहे, सेम इमेज जो असेल तर तुम्ही वापरता, ठीक आहे. आणि इथे मी लिहिते की डोंट ओके, खाली इथं लिहा की डोंट ऍड एनी टेक्स्ट, म्हणजे या इमेज वरती कुठलेही टेक्स्ट जे असेल तर ते लिहू नका. आणि इथं लिहा की डोंट चेंज फेशियल एक्सप्रेशन ऑफ द गर्ल, ठीक आहे, असं लिहा. आणि सिम्पली जे प्रॉम्प्ट असेल तर ते डन करा, ठीक आहे. आता तुमचा लास्ट इमेज जो आपण बनवला होता तर तो बघा रेडी झालेला आहे, तर तो मी दाखवते तुम्हाला. तर किती सुंदर एक प्रिन्सेस मध्ये गाऊन वेअर केलेली मुलगी, आणि जो आपण इमेज दिलेला आहे तर सेम इमेज जो असेल तर तो वापरलेला आहे, आणि तुमचा जो काही इमेज जो असेल तर तो रेडी झालेला आहे. आता इथे तुम्ही ऍडिशनल तुम्हाला काय हवा आहे की मुलीला क्राऊन हवा आहे किंवा केस मोकळे सोडायचे, तर हे एक्स्ट्राचे प्रॉम्प्ट जे असतील तर ते तुम्ही तिकडे लिहू शकताय, ते चेंज करू शकताय. तर बऱ्याच वेळेला बरेच तुम्हाला ट्युटोरियल्स युट्यूबवरती बघायला मिळतील जे तुम्हाला रेडीमेड प्रॉम्प्ट्स देतात आणि ते सांगतात की सिम्पली कॉपी पेस्ट करा. पण इथे तुम्हाला जे काही प्रॉम्प्ट्स असतील ना तर ते स्वतः तुम्हाला तयार करता आले पाहिजे, तर तुम्ही ChatGPTचे एक्सपर्ट जे असेल ना तर ते बनवू शकताय. इतरांचे सिम्पली प्रॉम्प्ट जे असतील तर ते कॉपी पेस्ट केले तर नाही समजणार, जे रेफरन्ससाठी वापरू शकताय. पण तुम्हाला जे चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस तुम्ही स्वतःच त्याच्यामध्ये जे असतील तर ते करा. बघा इथे बार्बी स्टाईल जे असेल तर ते आलेला आहे. जर तुमचा मुलगा असेल तर मग तुम्ही स्पायडरमॅन थीम साठी थोड्याशा रेस्ट्रिक्शन्स येतात. इथे पॉलिसी जी असेल ना तर ती व्हायोलेट होते, तर त्याच्यासाठी काय करायचं तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे असेल ना तर ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करेनच. हा बघा हा रेडी झालेला आहे मुलगी आणि दिवाळीची थीम. तिच्या पोनी काही चेंज झालेल्या नाही, जसं आपण पोनी ठेवलेल्या आहेत ना पहिला, तर सेम पोनी तिच्या ज्या असतील तर त्या ऍड झालेल्या आहेत. तर त्या तुम्हाला जर चेंज करायची असेल तर हेअरस्टाईल, तर नक्कीच तुम्ही हेअरस्टाईल जी असेल तर ती चेंज करू शकता. जसं की मी इथे एडिट्स मध्ये लिहू शकते की चेंज हेअरस्टाईल, ठीक आहे, ट्रेडिशनल हेअरस्टाईल, ठीक आहे. जी काही हेअरस्टाईल असेल ना तर तिकडे मग चेंज होऊन जाईल. हा ये गिरीच्या ती असेल ना तर ते चेंज होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एआयचा वापर करून, ChatGPTचा वापर करून छान छान तुमचे स्वतःचे इमेजेस जे असतील ना तर ते बनवू शकताय. तुमचे इमेजेस बनवा, ते कसे बनले मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींसोबत जे असेल ना तर तो नक्कीच शेअर करा. तर आपला एक चॅलेंज सुरू आहे, ज्याच्यामध्ये मी 15 दिवस 15 नवीन स्किल्स तुमच्यासोबत शेअर करते, शिकवते, आणि नक्कीच ही सिरीज तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे. कारण या सिरीजच्या माध्यमातून तुमच्यासाठी भरपूर इन्कमचे ऑप्शन सुद्धा जे असतील ना तर ते तयार होणार आहेत. वर्क फ्रॉम होमचे काही आयडियाज मी ऑलरेडी दिलेले आहेत, तर नक्कीच चेक करा. चॅनलचे व्हिडिओज जे असतील तर ते नक्कीच चेक करा. मोबाईलच्या माध्यमातून कमीत कमी रिसोर्सेसच्या माध्यमातून काम जे असेल तर ते कशा प्रकारे आपण सुरू करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. आणि इंस्टाग्रामला DM करायला विसरू नका. बाय.